नमो बुद्धाय। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांसोबत मी शेअर करणार आहे विपश्यना शिबिरला जाता वेळेस घेऊन जाणाऱ्या सामानाची लिस्ट। कारण बऱ्याचशा लोकांना खूप जास्ती डाऊट असते शिबिरला जाताना काय काय आपल्यासोबत घेऊन जायचं आणि काय नाही घेऊन जायचं। तर ते सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि शेअर करणार आहे। जसं की मी आता 10 दिवसीय विपश्यना शिबिरला जात आहे धम्मबोधी बोधगया इथे मी फॉर्म भरला होता आणि मला तिथून कन्फर्मेशन आला आहे। तर आता मी तिथे जात आहे। 1 जून ते 12 जून 2025 हा सेशन मी तिथे अटेंड करणार आहे। तर चला आता आपण बघूयात आपल्यासोबत कोणकोणतं सामान आपल्याला घेऊन जायची गरज असते। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण फॉर्म अप्लाय करतो तर आपल्याला जेव्हा कन्फर्मेशन लेटर येते, मेल येते आपल्याला कन्फर्मेशन, तर तिथे आपल्याला हे असं PDF ते लोक पाठवतात, PDF सेंड करतात। तर आपल्याला त्याची हे प्रिंटआउट काढून आपल्यासोबत घेऊन जायची गरज असते। आणि त्याचबरोबर आपल्यासोबत 2 पासपोर्ट फोटो घेऊन जायचे, आधार कार्डची झेरॉक्स। तर इथे मी आपल्यासोबत घेऊन जात आहे एक बेडशीट आणि त्याचबरोबर एक ब्लँकेट। तसं तर तिथे बेडशीट आणि ब्लँकेट ते लोक प्रोव्हाइड करतात, त्यांच्याकडे असते, परंतु मी माझं पर्सनल नेहमी घेऊन जाते, त्यामुळे मी माझं पर्सनल बेडशीट आणि ब्लँकेट आपल्यासोबत घेऊन जात आहे। त्यानंतर मी आपल्यासोबत हे 2 स्कार्फ घेतलेले आहेत, एक व्हाईट आणि एक मल्टी कलर। कारण जेव्हा आपण साधना करायला धम्म हॉलमध्ये जातो तेव्हा आपल्यासोबत एक स्कार्फ असणं खूप गरजेचं असते। इथे मी घेतलेला आहे एक टॉवेल आणि झोपत्या वेळेस घालणारा एक ड्रेस। साधना करत्या वेळेस, विपश्यना करत्या वेळेस आपल्याला तिथे सांगितलं जाते की खूप सिंपल आणि सोबर कपड्यामध्ये आपल्याला तिथे जायचं आहे। स्लीवलेस कपडे अजिबातही घालू नये आणि थोडेसे चटक मटक पण कपडे तिथे घालायचे नाही, ज्याच्यामुळे दुसऱ्यांचं माइंड डायव्हर्ट व्हायला नको। तर इथे मी आपल्यासोबत लाईट कलरचे हे कलरफुल 3 पेअर ड्रेस घेतलेले आहेत, कारण मला जर्नी पण करायची आहे, ट्रेननी जायचं आहे, तर त्यामुळे एक ड्रेस माझ्याकडे एक्स्ट्रा असायला पाहिजे, म्हणून मी इथे आपल्यासोबत हे 3 पेअर ड्रेस घेतलेले आहेत। इथे मी आपल्यासोबत 3 पेअर व्हाईट ड्रेस घेतलेले आहेत। तर चौथ्या दिवशी तिथे आपल्याला विपश्यना शिकवली जाते आणि विपश्यनाच्या दिवशी मोस्टली लोक व्हाईट कपडे घालतात। त्यानंतर 10व्या दिवशी आपल्याला मंगलमैत्रीचा अभ्यास शिकवला जातो आणि मंगलमैत्रीचा अभ्यास शिकवला जातो त्या दिवशी सुद्धा व्हाईट ड्रेस घातला जातो, म्हणून मी आपल्यासोबत 3 पेअर व्हाईट ड्रेस घेऊन जात आहे। आणि विपश्यना संपल्यानंतर 12 तारखेला माझी विपश्यना संपणार आहे, शिबिर संपणार आहे सकाळी 6:30 वाजता। त्यानंतर मी महाबोधी महाविहार इथे जाणार आहे, तर त्यासाठी सुद्धा मी एक पेअर व्हाईट ड्रेस घेतलेला आहे। इथे मी 2 पेअर सॉक्स सुद्धा घेतलेले आहेत। तर इथे मी एक वॉटर बॉटल घेतलेली आहे। वॉटर बॉटल घेऊन जाणं आपल्याला खूप जास्ती कंपल्सरी असते, कारण कधी कधी आपल्या रूमपासनं कुठल्या सेंटरवरती RO पॉईंट थोडं लांब राहते, म्हणून आपल्यासोबत आपल्याला आपली पर्सनल एक वॉटर बॉटल कॅरी करणं खूप गरजेचं असते। टॉर्च घेऊन जाणं आपल्याला खूप जास्ती गरजेचं असते, कारण तिथे आपल्याला सकाळी 4 वाजता उठावं लागतं आणि 4 वाजता उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वगैरे होऊन 4:30 वाजता धम्म हॉलमध्ये जावं लागतं। आपल्या रूमपासून धम्म हॉल होऊ शकते कधी कधी खूप लांब असेल आणि अंधार असेल, तर मग आपल्याला ह्या टॉर्चची गरज पडते। टाईम बघण्याकरिता मी आपल्यासोबत वॉच घेतलेली आहे, पण ही वॉच मी धम्म हॉलमध्ये घालून जाणार नाही आहे। आपल्याला तिथे सकाळी 4 वाजता उठावं लागतं। जर तुमच्याकडे अलार्म वॉच असेल तर तुम्ही अलार्म वॉच घेऊन जाऊ शकता। तसं तर तिथे धम्मसेवक आणि धम्मसेविका असतात, ते आपल्याला घंटी वाजवून उठवतात। आणि धम्म हॉलमध्ये जात्या वेळेस वॉच अजिबातही घालून जाऊ नये, कारण विपश्यना किंवा साधना करत्या वेळेस आपलं मन लागणार नाही। इथे मी टूथब्रश, टूथपेस्ट आणि टंग क्लीनर घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्यासोबत डिटर्जंट पावडर घेऊन जायचं आहे, कपडे धुवायची साबण, आंघोळीची साबण घेऊन जायची आहे। जर आपण विसरलो तर तिथे आपल्याला सांगता येते, ते लोक आपल्याला प्रोव्हाइड करून देतात। छोटावाला बॉडी लोशन, मॉइश्चरायझिंग क्रीम, त्यानंतर इथे शॅम्पू, माझा फेस वॉश,
बोरोलिन आणि हेअर ऑइल मी घेतलेलं आहे. तुम्हाला डेली नीड्ससाठी जी पण वस्तू लागत असेल ते तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता. त्यानंतर इथे मी 4 रुमाली घेतलेले आहेत. धम्म हॉलमध्ये जेव्हा आपण साधना करतो तेव्हा आपल्याला छिंक येते, तर त्यासाठी आपल्याला रुमाल खूप जास्ती गरजेचे असते. तर प्रवासाकरिता मी आपल्यासोबत सॅनिटायझर घेऊन जात आहे. इथे मी आपल्यासोबत हँडवॉशसुद्धा घेऊन जात आहे. चार्जर घेऊन जात आहे, कारण 10व्या दिवशी जेव्हा आपल्याला मंगलमैत्रीचा अभ्यास शिकवला जाते त्यानंतर 10:15 वाजता आपला मौन तुटते आणि आपण आपल्या घरच्यांसोबत तिथे जे कोणी साधिकाय असतात, साधक असतात त्यांच्यासोबत आपण बोलू शकतो. आपला फोन जो असते तो 10 दिवस स्विच ऑफ असते. कधी कधी असं होते की आपल्या फोनमध्ये अजिबातही चार्जिंग नसणार, तर त्यामुळे आपल्याला आपल्यासोबत चार्जर घेऊन जाणं आवश्यक आहे. कंघी घेऊन जाणं अतिशय आवश्यक आहे, कारण आपल्याला केस करायला कंघी लागतेच. जर तुम्हाला कोणती बिमारी असेल आणि तुमच्या जर मेडिसिन्स सुरू असतील तर 12 दिवसाच्या आपल्या संपूर्ण मेडिसिन्स तिथे आपल्यासोबत घेऊन जायचं. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये आपल्याला आपल्यासोबत छत्री घेऊन जाणं खूप जरुरी असते. आणि जर थंडीचे दिवस असतील तर आपल्याला आपल्यासोबत जॅकेट, सॉक्स किंवा मफलर वगैरे जे काही असेल, स्कार्फ वगैरे, ते सगळं घेऊन जाणं अतिशय आवश्यक असते. जर कुणाला प्रेग्नेन्सी असेल तर त्यांना आपल्या पूर्ण 12 दिवसाच्या औषधी घेऊन जावं लागतं. आणि इथे 4थ्या महिन्यापासून 7व्या महिन्यापर्यंतच्या ज्या प्रेग्नेंट लेडीज असतात त्यांनाच फक्त अलाउ केलं जातं. जेवढं पण सामानाची लिस्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि जेवढं पण सामान मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे खूप जरुरी आहे, कारण याच्या आधी पण माझे शिबिर झालेले आहेत आणि काही सामान मी विसरायची, पण आता ह्यावेळेस मी लिस्टच तयार करून ठेवलेली होती. आणि लिस्ट तयार केल्यानंतर आता हे सगळं सामान मी आपल्यासोबत शेअर केलेलं आहे. जर तुम्ही लांब सेंटरवरती विपश्यना करायला जात असाल तर जर तुमचे ऑफलाईन तिकीट्स असतील तर ते तिकीट्स घेऊन जाणं सुद्धा तुम्ही विसरू नका. माझे ऑनलाईन तिकीट्स आहेत, त्याच्यामुळे ते फोनमध्येच असल्यामुळे मी इथे तुम्हाला ते दाखविलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा सगळं सामान आपल्यासोबत घेऊन जावं लागतं. बऱ्याचशा लोकांना डाऊट असते की शिबिर फक्त 10 दिवसाचे असते आणि ते बरोबर आपल्यासोबत सामान घेऊन जात नाही, पण आपल्याला तिथे टोटल 12 दिवस लागतात. पहिल्या दिवशी जेव्हा आपण जातो तर 2 वाजता आपल्याला सेंटरवरती पोहोचावं लागतं. 2 वाजता आपला रजिस्ट्रेशन वगैरे होते. त्यानंतर आपल्याला रूम अलॉट केलेली जाते आणि भोजन कक्षामध्ये आपला जो सिरियल नंबर असते तो सुद्धा तेव्हा आपल्याला दिला जातो. त्यानंतर आखरी दिवशी आपला शिबिर संपते. सकाळी 6:30 वाजता आपला शिबिर संपते आणि 6:30 वाजता मग आपण आपल्या घरी जाऊ शकतो. तर अशा प्रकारे शिबिरला जात्या वेळेस आपल्याला ह्या सगळ्या वस्तू घेऊन जाणं अतिशय गरजेचं आहे. ह्या सगळ्या वस्तू आपल्या लक्षात ठेवून आठवणीने आपल्यासोबत घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. औषधी जर तुमच्या चालू असतील तर आठवणीने सर्वात आधी आपल्या औषधी घेऊन जायचे. मी ह्या व्हिडिओमध्ये जी इन्फॉर्मेशन, जी माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला कळवा. व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.